आमचे खेळाडू प्रेक्षक मान्यवर, आपण सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून उमेश मुकादम यांचे स्वर्गवासी पिताश्री ज्यांच्या नावाने स्पर्धा गेली 5 दिवस स्वर्गीय दामोदर किडानगरीतून आपण पाहतोय, त्यांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली देऊ। नक्की सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहा। आज उमेश मुकादम यांचे पिताश्री स्वर्गवासी झालेले आहेत आणि ज्यांच्या नावाने आपण स्पर्धा पाहतोय, ईश्वर चरणी त्यांना चांगली जागा मिळो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देऊ। सर्वांना विनंती, आपल्या डोक्यावरची कॅप आणि डोळ्यावरचं गॉगल खाली करा मित्रांनो। श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण सुरू करतोय। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। त्यानंतर आपण घेऊया राष्ट्रगान, देशाची आन बान शान। तिरंग्याला आपण सलामी देणार आहोत। एक साथ सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की वंदे। जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की। खूप खूप धन्यवाद। दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढे या। आपण अंतिम सामन्याची नाणेफेकी करूया। नक्की सुधाकर पाटील मरोई दिवे संघाचे संघनायक आणि बंद्रे मारुती कल्लेर संघाचे संघनायक विनायक पाटील नक्कीच टॉस करतील। वसंत पाटील साहेब खारबावचे नामांकित उद्योगपती या साहेबांच्या शुभ हस्ते, तसेच अरविंदजी भोईर साहेब असतील, प्रदीपजी जोशी, सदाभाऊ म्हात्रे, तसेच उमेश शेठ मुकादम या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या अंतिम सामन्याची नाणेफेकी। साहेब, सामना किती ओव्हरचा आहे? आयोजन कमिटी 4 ओव्हर। उमेश शेठ मुकादम सूचना येऊ द्या। अध्यक्ष साहेब आहेत, माजी अध्यक्ष आहेत प्रदीप जोशी साहेब आहेत। सामना किती ओव्हरचा? 4। यस, चला नाणेफेकी उडवा आणि लगेच आपण अंतिम सामन्याला सुरुवात करा। नक्कीच इथे दोन्ही तीन ओव्हरचा सामना बघा, कमिटीने निर्णय घेतलाय आणि तो दोन्ही संघांनी मान्य केलेला आहे। त्यांचं देखील आपण आभार मानूया आणि उडवूया। वसंतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी। एका बाजूला नाण्याचं स्वरूप आहे देवेश ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025। नाणेफेकी कोणी जिंकली? हात वर करा। मरोई निर्णय सांगा। फलंदाजी यस। चला नाणेफेकी। शिवग्रुप खारबावचे पदाधिकारी या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत। सर्व मान्यवरांना देखील आपण देऊया विशेष धन्यवाद, कारण की या स्पर्धेच्या अंतिम बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ही सर्व लाडकी मंडळी इथे उपस्थित झालेत। सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करूया। नक्कीच प्रदीपजी जोशी साहेब आपलं देखील स्वागत। नक्कीच
या आधीच्या सामन्याचा सामनावीर अवी अवी भाऊ आपण या आपली सामना ट्रॉफी घेऊन जा लगेच. ट्रॉफी आहे, वेफर बॉक्स आणि कोल्ड्रिंक घेऊन जा अवी पाटील, फास्ट या. नक्कीच शिवग्रुपचे पदाधिकारी सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ओम ओम भाऊ ज्ञानेश्वर मुकादम एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, कारभावचं वैभव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मनोज म्हात्रे. नक्कीच रमेशजी तरे साहेब, नितीनजी पाटील, ओम ज्ञानेश्वर मुकादम साहेब, शिवग्रुप खारभाव. ओम भाऊ आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर आज झरीमारी महिला मंडळ पाहे च्या सर्व महिला भगिनी देखील इथे आलेत. नक्कीच सर्व नक्कीच आपण सामनावीर देऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आवी आवी आपण ह्या. चालेल चालेल नंतर घ्या, चला आपल्याकडे वेळ आहे नंतर. नक्कीच आपण नंतर देऊया अवियाला सामनावीर. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये अगदी मोठ्या संख्येनं सर्व आपले लाडके पाहुणे पाहतोय. अगदी या स्पर्धेच्या विनंतीला मान देऊन उमेश मुकादम, देवेश ग्रुप आणि झरीमरी स्पोर्ट पाये आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि स्पर्धा अंतिम सामन्यामध्ये येऊन थांबलेली आहे. बघूया आज नंबर 1चा संघ कोण. भिवंडी ग्रामीण मधून याचं उत्तर आपल्याला या सामन्यानंतर मिळणार आहे. मरवई दिवे की बंद्र्या मारुती काल्हेर. वसंतजी पाटील साहेब भाजपा भिवंडी ग्रामीण चे प्रमुख आहेत, उद्योजक उद्योगपती. त्यांच्या समवेत आपण पाहतोय रमेशजी तरे साहेब, शिवग्रुप नितीनजी पाटील, ओम भाऊ ज्ञानेश्वर मुकादम आणि आमचे इतर सर्व मान्यवर. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर इथे अंतिम मेगा फायनल सामना आपल्या भेटीला आलाय. संदीप काशीनाथ पाटील समाजसेवक दिवे यांच्याकडून मरवई दिवे संघाला गोड बातमी आलेली आहे. स्वर्गीय दामोदर चषकावर जरा संघ नाव करतोय तर त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं रोख रक्कम. झरीमरी महिला मंडळ पाये अध्यक्षा करुणाजी भुरे, उपाध्यक्ष संगीता खारखंडी, सचिव शैला मुकादम आणि ग्रामपंचायत सदस्य पाये वंदना देवलीकर आणि आमच्या इतर सर्व महिला वर्गाचं देखील पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करून मी या स्पर्धेच्या अंतिम फायनल सामन्याच्या पहिल्या सत्राकडे बोलतोय. नक्कीच कोणी कॉल मेसेज करू नका. शुभेच्छा प्लीज आपण थांबवा मित्रांनो, कारण की 3 दिवस आम्ही तुमच्या भरपूर शुभेच्छा या स्पर्धेला दिलेत, सर्व संघांना दिलेत. आता फक्त हा फायनल सामना मीना भुरे झरीमरी महिला मंडळ बचत गट पायेच्या खजिनदार आहेत. तीन ओव्हरचा सामना आहे. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू राजन डी पाटील समोर फलंदाज आहेत सुधाकर पाटील. पहिला चेंडू उडवलाय, काऊ कॉर्नर रिझनला टिपला झेल. विजय पाटीलचा आनंद उत्सव. फलंदाज बाद.
पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आणि ही विकेट कोणाची? सुधाकर पाटीलची. नक्कीच मित्रांनो, टॉप 5 सध्याच्या 16 स्पर्धेतून बंदरा मारुती कल्लेर संघ 4 फायनल सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 2 हरलेत. तर या उलट मोरवाई दिवे संघ 2 फायनल खेळलाय आणि 2 विजय त्यांनी संपादन केले आहेत. अरविंद श्रीवास्तव लाला यांच्याकडून या झेलसाठी रोख रक्कम 500 रुपये आलेले आहेत विजय पाटील यांच्यासाठी. इथे राजन डीचा चेंडू, एष्ट्यांच्या मागे अरविंद मडवींचं चांगलं यष्टीरक्षण, डॉट बॉल. नवीन फलंदाज झालेत सतीश. बघूया, पहिल्या चेंडूवर शिकार केलेली आहे सुधाकर पाटीलची. राजन डी चालू सीझनचा हा 5वा फायनल सामना कल्लेर संघ खेळते. हा चेंडू देखील आलाय डॉट. काय गोलंदाजी आहे, वा. पहिले 3 चेंडू 1 विकेट 2 डॉट. बघूया, चेंडूला हाती खेळून काढलाय विनायक पाटीलच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग करतायत बंदरा मारुती कल्लेर संघाचे विनायक पाटील. हे संघनायक आहेत. आणि नक्कीच इथे 4थ्या चेंडूवर 1 सिंगल आली आणि मोरवाई दिवे संघाचं धावांचं श्रीगणेशा इथे झालेलं आहे सतीशच्या बॅटमधून. 4 चेंडू 1 धाव. राजेंडी पाये गावाच्या टोकाकडून चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट लेगला चेंडू सेफ लाईन होतोय. शैलेश म्हात्रे चांगली फिल्डिंग, धावा मिळतील 2. प्रवीण पाटील फलंदाज आहेत. 5 चेंडूमध्ये आले 3. अंतिम सामना आपण पाहतोय देवेश स्पोर्ट आणि जरीमरी स्पोर्ट पाये आयोजित स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 17वी स्पर्धा आहे. भिवंडी ग्रामीणची 17वी स्पर्धा. 16 स्पर्धेतून बंदरा मारुती कल्लेर 2 विजय, विक्रम स्पोर्ट वडुणोगर 2 विजय, वीर तानाजी दापोडे 2 विजय, मोरोई दिवे संघ 2 विजय आणि नक्कीच जॉली स्पोर्ट कामतगर 1. त्यानंतर आपण पाहिलं तर जय बजरंग कारिवली देखील 2 विजय. आज नंबर 1 वर जाण्याची संधी आहे दिवे संघाला आणि कल्लेर संघाला देखील. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन उमेश शेठ मुकादम यांच्या या स्पर्धेचं आणि स्वर्गीय दामोदर क्रीडानगरीचं सध्या चर्चा भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मध्ये आहे. चांगली स्पर्धा केली. नौका संघ जरी असला तरी स्पर्धेचं आयोजन चांगलं केलेलं आहे. राजेंडी हा चेंडू उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू चाललाय लांबच लांब आणि उंचच उंच. षटकार. पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. एकूण धावसंख्या 1-9. नक्कीच अभी नहीं तो कभी नहीं पाये गावातून स्वर्गीय दामोदर स्मृती चषक कुठला संघ आपल्या गावामध्ये येऊन जाईल. अरविंद श्रीवास्तव यांच्याकडून फलंदाजांना आता सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार, रोख रक्कम 2100 रुपये. अरविंदजी श्रीवास्तवनं झेलसाठी विजय पाटीलला 500 रुपयाचं कॅश प्राईज
आमच्याकडे जमा केलाय सर्व फलंदाजांना. क्या बात आहे. चांगलं बक्षीस असं लावा की त्याचा सर्वांना फायदा होईल. अरविंद श्रीवास्तव सलग 3 षटकार 2100. मिथून तरी आलेत. चेंडूला अगदी वाईडीच्या लॉंग ऑन रिझनला उचललाय. विजय पाटीलनं धावा मिळतील 2. 2 धावेने संघाची टोटल 11 11 झालेली आहे. हा चेंडू बघूया. पंच सुरेश मात्रे घरत सरांचा इशारा आलाय. वाईट आउटसाइड ऑफ टर्म. नक्कीच अरविंद मडवीनं देखील या स्पर्धेतून एष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी केलेली आहे. धावसंख्या 12. हा चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. सलगचा दुसरा वाईट मिथून तरे यांच्या दुसऱ्या ओव्हरमधला हा सलग दुसरा वाईट. 13 धावसंख्या लागलेली आहे. अगदी सूर्य अस्ताला चाललाय. 5:58 झालीत. नक्कीच बघूया या क्रीडानगरीतून ही स्वर्गीय दामोदर स्मृती चषकाची ट्रॉफी दिवे गावामध्ये की काल्हेर इथे फटका तर उडवलाय आणि चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 19. प्रतिभावनं जरा सामना पाहू द्या. नक्कीच 19 धावा झालेत. कपिल मोरेश्वर पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार यांच्या नावाची धून. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू हवेमध्ये. शैलेश म्हात्रे चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. सतीश इज गॉन. नवीन फलंदाज संदीप पाटील. बघूया संदीप पाटील. एकोणावीस धावा. 3 ओव्हरचा अंतिम फायनल सामना आपण पाहतोय. नवीन फलंदाज संदीप. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा उचली घेतोय. डॉट बॉल आलाय. संदीप पाटील पहिला चेंडू डॉट केलेत. नक्कीच अजूनपर्यंत या ओव्हरचे 2 चेंडू शेष असावेत. 2 वाईट फेकलेत. 1 षटकार 1 डॉट 1 दुहेरी 1 विकेट. इथे स्लॉग सेफ. काय ताकद नजाकत. वा काय फटका केले संदीप पाटील. सात धावेने संघाची टोटल 25 अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 11 चेंडूमध्ये 25. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. मात्र संघातील मुख्य गोलंदाज मिथून तरेला या ओव्हरमध्ये टार्गेट केलाय. हा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला चाललाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत योगेश पाटील. चेंडूला उचलत आहेत.
मिळेल फक्त एक सिंगलनं 2 ओव्हर 13च्या सरासरीनं 2 बाद 26 धावा. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये, स्वागत आणि सन्मान घेऊया. नक्कीच जिथे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी आपले आयोजन कमिटी आपण तयार राहा. वसंत अण्णा पाटील खारबाव गावचे उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक, या व्यक्तिमत्वाचा भाजपा ग्रामीण अध्यक्ष ठाणे जिल्हा. नक्कीच आपण यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. वसंत अण्णा पाटील खारबाव गावातून खूप मोठं नाव, नक्कीच या व्यक्तिमत्वाचं आपण ऐकलंय. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे करता धरता सर्व उमेश शेठ मुकादम यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आमचे ओम भाऊ देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. पाये ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दयानंदजी देवलीकर, शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख आहेत, आणि माजी सरपंच ग्रामपंचायत पाये दयानंदजी देवलीकर साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान माणुसकीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा केला जातोय. त्यानंतर ओम भाऊ मुकादम, एक उच्च शिक्षित, भिवंडी तालुक्याचं वैभव. नक्कीच ओम भाऊ यांना देखील आपण सन्मानित करूया. देवेश ग्रुपचे सर्व उमेश शेठ मुकादम आणि ओम भाऊ मुकादम. त्यानंतर मनसे मनोज म्हात्रे, श्री कालिका माता खारबाव संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, आणि मनसे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आहेत, आणि खारबाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील मनोज म्हात्रे राहिलेले आहेत. मनोजी म्हात्रे यांचं देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. युवा सेना भिवंडी उपाध्यक्ष निलेश शेठ पाटील, नितीन शेठ पाटील युवा सेना भिवंडी उपाध्यक्ष आहेत. नक्कीच नितीन शेठ पाटील हे उमेश मुकादम यांचे का जवळीक सहकारी आहेत. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान घेऊया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. पुढील स्वागत सन्मान अरविंदजी भोईर साहेबांचा आपण करूया. अरविंदजी भोईर साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेत. त्यांचा शुभ सन्मान उमेश शेठ मुकादम यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर विकासजी तांगडी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. विकासजी तांगडी यांना देखील सन्मानित करू. धावा बनलेत 29. अजून तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू शेष आहेत. विकास तांगडी यांचं स्वागत सन्मान. त्यानंतर आपण सदानंद म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. कालिका माता क्रीडा मंडळ कालवारचे अध्यक्ष आणि श्री कालिका माता कालवार 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर सदानंद म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करू. त्यानंतर भावेशजी लाड आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. अगदी उमेश शेठ मुकादम यांचं मित्र परिवार खूप मोठा आहे. गेली 5 दिवस या स्पर्धेमध्ये कित्येक मान्यवरांनी आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे.
बावीजी लाड यांना देखील आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा अतिथींचा केला जातोय. भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देव भव, आलेला पाहुणा देवासमान आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे वन मॅन शो दिव्यज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेश शेठ मुकादम यांच्या शुभास्ते केला जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. संतोषजी म्हात्रे, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोषजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करू. नक्की स्वागत आणि सन्मान इथे संतोष म्हात्रे यांचा केला जातोय. धन्यवाद. तर मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण इथेच थांबू. यानंतर पुन्हा एकदा प्रदीप जोशी साहेबांचा सत्कार झालेला. धन्यवाद साहेब. तर धावा बनलेत पहिल्या इनिंगमध्ये मरोई दिवे संघाच्या नावावर 34 आणि 35 धावांचं लक्ष आहे आणि या 35 धावा फायनलमधून बनतील की थांबतील याचं उत्तर ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद करुणजी केने. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन या स्पर्धेमधून केलं. स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये होतो. एका बाजूला बंदऱ्यामध्ये काल्हेर तर दुसऱ्या बाजूला मोरू आहेत दिवे. दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं. मोरू दिवे संघाचा कॅप्टन बिना विलंब आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्या. आणि बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाला देखील विनंती असेल की आपण देखील लगेच विनाविलंब आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. बघा या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं यतेश वैती यांनी देखील गेली 3 दिवस तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज केली होती. कुठल्या प्रकारचे आपण हॅट्रिक साधतात त्यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर ओम प्रकाश गुप्ता यांच्याकडे देखील ती ब्रेकिंग न्यूज आहे. कुठलाही फलंदाज गोलंदाज आपण हॅट्रिक साधतात तर त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. आणि या व्यासपीठ मंचावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आमच्या भगिनी मंडळींचं. जरीमरी महिला मंडळ पाये अध्यक्ष करुणा भुरे, उपाध्यक्ष संगीता खारखंडी, सचिव शाला मुताकम आणि ग्रामपंचायतीच्या पाये वंदना देवळीकर आणि खजिनदार मीनाताई या सर्वांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. जरीमरी स्पोर्ट्स पाय आणि देवे स्पोर्ट्स पाय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या माऊलींचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. जरीमरी महिला मंडळ पाय विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रामपंचायत सदस्य आणि खजिनदार या सर्वांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आज या स्पर्धेचं औचित्य साधून या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच आमच्या कार्यक्रमाचे गोट आढळून राहील असा एक मोमेंटो या माऊलीने या ठिकाणी दिला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय उमेश मुकादम आणि त्यांची ऑदर्स टीम आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या वतीनं आमच्या महिला भगिनींचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे. महिला भगिनींचे या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. जरीमरी महिला मंडळ, धन्यवाद सर्व
महिला माऊलींचं खऱ्या अर्थात तुम्ही देखील आज वेळात वेळ करून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं तुमचं मनस्वी आभार प्रकट करतोय. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 35 धावांची गरज. 24 चेंडू 35 धावा. ओम प्रकाश गुप्ता यांच्याकडे बघा, दोन्ही संघाने एक सुवर्ण संधी आहे. गोलंदाज फलंदाज आपण जर ऍक्टिव्ह असतात त्यांच्याकडे 555 रुपयाचं कॅश प्राईज, 5000 रुपये. क्या बात आहे. ओम प्रकाश गुप्ता यांच्याकडे एक सुवर्ण संधी आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं होतं. कदाचित सुरुवातीला आपण थोडासा चेंडूचा वेट केला. अरविंद श्रीवास्तव खाला यांच्याकडे देखील षटकारासाठी 2100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. वजय पाटील यांच्याकडे देखील 500 रुपयाचं कॅशसाठी प्राईज. बघा, मरुळे दिवे संघाला देखील एक 16 संधी या स्पर्धेमध्ये म्हणजे षटकार आपण नाव करतात. संदीप काशीनाथ पाटील समाजसेवक दिवे, हरचंद विष्णू गोंदले समाजसेवक दिवे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. बघा मित्र, या ठिकाणी आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं महिला माऊलीसाठी एक स्पेशल ऑफर आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जरीमरी स्पोर्ट्स आणि देवेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला एकविरा टूर आणि या स्पर्धेचे सर्व खास करून उमेश मुकादम यांच्याकडनं ही ब्रेकिंग न्यूज केली जाते आहे. आमच्या माऊलींना एकविरा टूर. तारीख तुम्ही ठरवा, वार तुम्ही ठरवा. क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. बघा, मला वाटतं फलन क्षेत्ररक्षक थोडासा इंजर्ड झाला असेल तर प्लीज आपण त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. कोण आहे? राजू. नाही, उठल तो. तरी सर बोला ना, लगेच देतो शुभेच्छा. 2 मिनिटात. हॅलो. क्षेत्ररक्षक जास्त इंजर्ड झालं असेल आपण त्याला बाजूला करायचं आणि पेलमॅन मैदानामध्ये उतरा प्लीज. बेल कमी घ्या. दिवसंघाचा कॅप्टन आपला क्षेत्ररक्षक जर जास्त इंजर्ड झाला असेल त्याला आपण बाहेर ठेवा. आपला 12वा प्लेअर आपण इन करा. बघा मित्र, या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून बोंडी तालुक्याचे उत्तम सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आई गावदेवी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रवींद्र तरे यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले धन्यवाद. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झाले मान्यवरांचं. सन्माननीय निशांजी जाधव, वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. आदरणीय निशांजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज. नक्कीच अगदी आपण विना विलंब लगेच सामना सुरू करायचा आहे. आणि नक्कीच इथे आपल्या भिवंडी ग्रामीणची सर्व कार्यकारिणी मंडळी या मंचावरती येत आहे. कारण की यानंतरची जी स्पर्धा आहे दिवस फॉर दिवा, या स्पर्धेचा लाईव्ह लॉट इथे पाडण्यात येईल अशी सूचना आम्हाला जोशी साहेबांनी आमच्यापर्यंत पोचवलेली आहे. आणि सर्व संघ आपण तो लाईव्ह लॉट पाहायचा आहे. या स्पर्धेतून आपण तो दिवस फॉर दिवस स्पर्धेचा लॉटचा ड्रॉ टाकणार आहोत. धन्यवाद. बघा मित्र, आपण जी स्पर्धेसाठी प्रेक्षक देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत. प्रेक्षक खास करून बंदरामध्ये काढले संघाचे एक नामांकित क्रिकेटर ब्रह्मा विष्णू मंडळाचे सन्माननीय प्रेसिडेंट
विशेष कार्यकारी अधिकारी सन्मानित संतोष तुकाराम पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून बंदऱ्यामध्ये काल्हेर सिनियर संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद संतोषजी. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. कशाला अरविंद श्रीवास्तव सेठ यांच्याकडे बघा. आपण जर षटकारांची हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडनं रोख कॅश 11,000 रुपये. क्या बात आहे. फलंदाज बघा, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण जर षटकारांची हॅट्रिक साधता तर अरविंद श्रीवास्तव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राईज. संदीप पाटील सुप्रसिद्ध उद्योजक केवणी दिबा. चेंडूला भिरकावून ऑन साईडला चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. आर्मीच्या बॅटमधून एक तर सध्या आलेला आहे. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याचे नितांत गरज आपण पाहिली होती. वैजाचं लक्ष फक्त 31 धावांचं. धावसंख्या किती झाली? 35 धावांचं लक्ष आणि सध्या अद्वस्थिती आपण पाहतो. धावसंख्या आहे ती 16. और संपली. क्या बात आहे. राजेंद्रच्या बॅटमधून अरविंद श्रीवास्तव यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. अरविंद पैसे तुमच्याकडे राजंडी तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आलेलं आहे. अरविंद श्रीवास्तव यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलग 3 आले तर 11,000 रुपये. समोरचा प्रेक्षक थोडासा बाजूला व्हा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज अवी ऑन साईडचा फटका साजलाय. 1 धाव कंप्लीट, 1च धाव. या एकदाबीने संघाची धावसंख्या एकने पुढे शकते. धावसंख्या होती ती 17. और क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 35 धावांचं. आणि पाठलाग करताना आपण संघ पाहतोय बांद्र्यामूर्ती काल्हेर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा पंच बायची कोणती कमांतर धाव. धावसंख्या 18. 35 धावांची गरज असताना सध्या अद्यस्थिती 18 धावा. क्या बात आहे. अरविंद श्रीवास्तव यांच्याकडनं चौकारच्या हॅट्रिकसाठी देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्कायर शॉट, आकाशी फटका, फलंदाज बाद, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त गेंदबाज. उत्पादित करेल तो रँकिंग नंबर 1 वर राहील. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. 1 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. 1च धाव. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 19. 35 धावांचं लक्ष. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आता उर्वरित चेंडू किती आहेत? 9 चेंडूमध्ये किती धावा पाहिजे? 9 चेंडूमधून 16 धावांची गरज. येणारे 9 चेंडू विजयासाठी 16ची गरज. येणारे 9 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. गोलंदाज आवी. 1
मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने ओम प्रकाश गुप्ता यांच्याकडे देखील हॅट्रिकसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. आठ मध्ये 15 ना, 8 चेंडू 15 धावांची गरज. येणारी 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज जे मार्च 55 क्रॉस करतो. हलक्यात पाऊलचा रणम घेताना गोलंदाज अभि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे शैलेश याला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. येणारी चेंडू 7 विजयासाठी 16 का 15 ना, 15ची गरज. एक मोठा फटका सामन्याला थोडीशी कलाटी देऊ शकतोय. ती क्षमता या फलंदाजामध्ये तालुका क्रिकेटमध्ये विक्रम त्याच्या नावावर आपण पाहतोय. प्रणय मुकादम चेंडूला पुल केला ऑन साईडला. चेंडू जाईल जाईल जाईल. सीम आरशाबाद षटकार. 500 रुपयाचा मानकरी. चेंडू जर आपण पाहिला तर निश्चितच कमबॅक करणारा, स्पर्धेला कलाटणी देणारा आपण पाहिलं. पैसा आपके पास ही रखो. पैसा रखो ना. मी तुमच्याकडे ठेवू पैसे, आमच्याकडे येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 9 धावांची गरज आहे. धावा किती झाल्या ते फार महत्वाचं नाही आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमधून 16 धावा आहेत. दुसऱ्या ओव्हरमधून 10 धावा आहेत. ओके ओके करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फील्ड सजावट करा प्लीज. वेलकम घ्या. 10 पाहिजे बघा. चुकीची दृष्टी आहे का ना, गुल्लेखाकडनं थोडीशी चुकीची झाली आहे. आता येणारे चेंडू 6 असतील आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 नव्हत्या, 15 होत्या. थांबा, डिस्टर्ब करू नका प्लीज. थोडंसं डिस्टर्ब नका करू प्लीज. पाटील बोला. संदीप पाटील. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय 12चा चेंडू. पंच व्हायची कोणती गमांतर दाबी. अमांतर दाबाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सकते. आता येणारी चेंडू असतील 6 ने विजयासाठी 9 धावांची गरज. दिग्गज 2 संघ मातबर संघामध्ये अतिशय रंगत आणि चुरशीचा सामना आपण पाहतोय. जो संघ विजय संपादित करेल तो ठरेल रँकिंग नंबर 1चा संघ तालुका क्रिकेटमधून. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 8 ना, 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक षटकारासाठी अरविंद श्रीवास्तव यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. शैलेंद्र आणि मला वाटतं राजंटी यांच्या माध्यमातून 2 षटकार प्रत्येकी एक. आता मात्र चेंडू मोठा फटका आणि शैलेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
ठेवा ठेवा तुमच्याकडे नंतर. कुठलं सांग त्याचं एकाच आहे त्या हाक- दादा पुढच्या ओव्हरला मारला होता. जाऊ दे काही नाही. ओके हॅलो हॅलो गॅप असेल तरी असू देतो. सिंगल आणि ते त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बांद्र्यामूर्ती काल्लेर. हॅलो जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना सचिव सन्माननीय उत्कर्ष काय नाव निशांतजी जाधव यांना आपण सन्मानित करूया. आदरणीय निशांतजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना करूया आपण सन्मानित. शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण चे सचिव एकनाथ शिंदे गटाचे मान्यवरांच्या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा पाहुण्यांचा. शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे सचिव सन्माननीय आदरणीय निशांतजी जाधव साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. रोशन तांगडी रोशन आणि त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आदेश सॉरी आदेश 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 तांगडी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. संतोष चव्हाण त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय संतोषजी चव्हाण यांना देखील आपण सन्मानित करूया. उत्कृष्ट बॉडी बिल्डर यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित संतोष चव्हाण यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. हॅलो त्यानंतर व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय देवानंद जाधव यांना देखील आपण सन्मानित करूया.